काय चाललंय मित्रांनो? कसं काय आहात तुम्ही? बरं आहेत ना? तर आज म्हणजे मराठी बिग बॉसमध्ये आता सध्या चाललेला आहे तो नॉमिनेशन टॉस झाला. त्यात नॉमिनेशन बरेच जण झाले आणि आणि हा टास्क म्हणजे कठपुतली टास्क होता. आता बिग बॉसमध्ये एक काय झालं की टास्क टास्क म्हणजे एक जोकच झाला आहे. बात जोक तो सही म्हणजे विनोद. है जसं जोड़ा था की बहुत कंटेस्टंटला काही करायची गरज नसते, फक्त कठपुतली बनायचं असतं. कारण की टास्क दिला की राकेश बापट हा टास्क पुढे चालवण्यात देत नाही, असं त्याचं म्हणजे स्केड्यूलच असतं. स्वतःला एकतर खेळा येत नाही आणि दुसऱ्याला पण खेळू द्यायचं नाही, असं त्याचं म्हणणं असतं. परंतु यात विशाल विशालच्या टोळीमध्ये जरी कोणी नसलं तरी एक जण हा कायमच विशालच्या बरोबर असतो, तो म्हणजे संकेत. आणि संकेतची जरी चुकली बिग बॉसने दाखवली असली तरी संकेत हा टोळीचा सदस्य आहे असं जाणवत आहे. नक्की हे बिग बॉसला विनर कोणाला करायचं आहे आणि राकेश बापटला किंवा काय, काहीच कळेना आता. रेवा राहिली फक्त, संस्कृती पण गेली वाईल्ड कार्डमधून. आता एकूण 9 सदस्य आहेत आणि 4 आठवडे आहेत. आता इविक्शन कसं होणार आणि काय कसं होणार आणि कोण कोण जाणार बाहेर आणि कोण बिग बॉस होणार, यात म्हणजे सर्वात मोठा दावेदार हा कोणाचा आहे तर हा दावेदार आहे तो म्हणजे प्रभू शेळके. प्रभू शेळके हा नक्की काय खेळतो हे फक्त बिग बॉसच सांगू शकतील. प्रभू शेळकेची फॅन्स फॉलोईंग चांगली आहे, त्याला बोट चांगले मिळतात आणि बोटच्या आधारे जर हे निकष काढले जातात तर नक्की काय चाललं आहे हेच म्हणावं लागेल. बिग बॉस हा रियालिटी शो आहे आणि रियालिटी शोमध्ये आपण जे काय करतो ते लोकांना दिसतं आणि तीच प्रतिमा लोक पुढे जाऊन बघतात.